हा चला नमस्कार बोराव. तर या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच म्हणजे 3-4 दिवसापासून एक बातमी फिरती की नगर परिषदेची येणारी जाहिरात जी आहे ती एमपीएससी मार्फत घेतली जाणार आहे. आता नेमकं ह्यात खरं काय खोटं काय सगळ्या काय गोष्टी आहेत ह्या सगळ्याची आपण चर्चा करणार. ह्याच्याबरोबर ही चर्चा करणार की नगर परिषदेची जाहिरात साधारणतः कधी येणार आहे आणि परीक्षेचा कालावधी कधी आहे आणि आपल्या हातात दिवस किती आहेत. आणि म्हणून ही सगळी माहिती जाणून घ्यायची ना तर पहिलं या ठिकाणी टेलिग्राम जॉईन करून ठेवा आणि दुसरं तर युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा का तर लगेच्या लगे माहिती तुम्हाला प्राप्त होत असते. तर पहिला मुद्दा आपण चेक करू की ही जी बातमी फिरती ही बातमी नेमकी काय आहे ती बातमी आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक आहे. ती बातमी बघा अशी आहे की सरळ सेवा वर्गातील जी भरती आहे नगर परिषद तर यामध्ये असं आहे की 132 पदावर अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. तर यामध्ये 332 पद रिक्त आहेत असं यांचं म्हणणं आहे. सेवा प्रवेश नियमास मान्यता देऊन 22 जुलै 2025 पर्यंत कारवाई पूर्ण करून एमपीएससी कडे मागणी पत्रक पाठवण्यात येईल अशी ही जाहिरात या ठिकाणी एका. जर याच्यावर डेट पण आपण पाहायची झाली तर ही डेट पण आहे बघा 23 म्हणजे मागच्या 8 दिवसापासून ही जी बातमी आहे बातमी फिरती ही 23/7/2025. आता यामध्ये आपण आयोगाचं मत काय आहे आयोगाचं म्हणणं काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे की कधीपासून नगर परिषद किंवा सगळ्या सरळ सेवा आयोगाकडे असणार आहे. तर या सगळ्या सरळ सेवा आयोगाकडे कधी जाणार आहे त्या तर त्याची डेट सुद्धा आयोगाने आपल्याला दिलेली आहे. त्याच्या अगोदर आपण नगर परिषद विभाग काय सांगतो आपल्याला त्या विभागाबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे की नगर परिषद विभागाचं मत काय. तर नगर परिषद विभागाचं जर म्हणणं जर आपण पाहायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की हा जी आर आहे बघा याची डेट आहे 29 मे 2025. ही म्हणजे रिसेंटचा जी आर आहे गव्हर्नमेंटच्या साईटवरचा नगर परिषदेचा माहिती अधिकारातून प्राप्त झालेला हा जी आर आहे. यामध्ये असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनामार्फत 150 दिवसाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. कधी 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 म्हणजे या कालावधीत सध्या आपण आहोत. आता यामध्ये पुढे यांचं म्हणणं असं आहे की या कालावधीत 75,000 जागा भरण्याचा कार्यक्रम आहे 150 दिवसात. त्यामध्ये ते तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगितलंय पाठीमागच्या लेक्चरमध्ये की कोणत्या विभागासाठी किती जागा आहेत वगैरे ते मुद्दे. आता पुढचा मुद्दा काय बघा पुढचा मुद्दा इथं असं सांगण्यात आलेलं आहे ते लक्षात घ्या की यामध्ये म्हणजे 21 नोव्हेंबर 2022 पासून भूतपूर्व दुय्यम सेवा निवड कक्षेतील गट ब या सर्व परीक्षा टीसीएस टाटा कन्सल्टन्सी कंपनी व आयबीपीएस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन या कंपनीची निवड करण्यात येणार केलेली आहे. तर शासन निर्णयात तरतुदीनुसार सर्व जिल्हाधिकाऱ्याने दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची काय करावी निवड करावी. हे कधी सांगितलेलं आहे 29 मेच्या जी आर मध्ये. आता लक्षात घ्या की शासनानं पहिलं डिक्लेअर केलेलं आहे की ही जी नगर परिषदेची जाहिरात आहे ही नगर परिषदेची जाहिरात एक तर टीसीएस कडे द्या किंवा आयबीपीएस कडे द्या असा या ठिकाणी कुणाचं म्हणणं आहे तर नगर परिषद प्रशासन संचालनालयाचा हा जी आर आहे त्यांनी सांगितलेला आहे. आता एमपीएससी कडे या परीक्षा जाणार का हा मोठा प्रश्न आहे. तर ह्या परीक्षा 100% एमपीएससी कडे जाणार आहेत पण कधी जानेवारी 2026 पासून या संबंधित परीक्षा ज्या आहेत ह्या एमपीएससी मार्फत राबवल्या जाणार आहेत. यामध्ये काहीही काडी मात्र शंका नाही. आता पुढचा महत्वाचा लक्षात मुद्दा घ्यायचा आहे की ही जाहिरात साधारणतः कधीपर्यंत येऊ शकते त्याची शक्यता कधीपर्यंत आहे. तर यामध्ये जिल्हाधिकारी यांनी ते आता आपण वाचून दाखवल्यानुसार कंपनीची निवड करायची 15/6 15/6 पर्यंत. आज तारीख आहे 7 बरोबर आहे. आता 15/6 म्हणजे 7-8 दिवसामध्ये आयबीपीएस किंवा टीसीएस. आता आपल्या माहितीनुसार आयबीपीएस चा शेड्यूल पॅक आहे. उरली टीसीएस कंपनीकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर असं म्हणणं आहे की इथं पदांची जाहिरात प्रसिद्ध करणं 15/7 पर्यंत
म्हणजे 15 जुलै पर्यंत हे ऍड निघली पाहिजे आणि परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करायचा आहे 30 सप्टेंबर पर्यंत। म्हणजे तुम्हाला परीक्षेला तुम्हाला लक्षात घ्या ऍड निघल्यापासून 1.5 महिन्याच्या वर वेळ नाही का, तर पुढे निकालाला काय महिनाभर तर ठेवा लागेल ना, तर 1.5 महिन्यापेक्षा जास्त वेळ नाही। आता यामध्ये बरेच जण खालनं कमेंट टाकतील मला कर निर्धारकच्या जागा आहेत, लिपिकच्या जागा आहेत, ही जागा एनी ग्रॅज्युएटसाठी जवळजवळ यातल्या 95% जागा आहेत आणि यातल्या बहुतांश पोस्टसाठी टायपिंगची गरज नाही। जागेचं सविस्तर विस्तृत विश्लेषण आपण ग्रुपवर टाकलेलं आहे, तदनंतर टेलिग्रामवर पण आपण याचं विश्लेषण टाकलेलं आहे। आणि ह्याच्यापेक्षा पुढचा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की 2023 ला आपली नगर परिषदेमध्ये जे प्रचंड सिलेक्शन झालेली होती आणि त्याच लेवलची आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, बघा रेकॉर्डेड नव्हे तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे आणि ह्या बॅचला भरपूर मोठा विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आहे का, तर एक मुद्दा लक्षात घ्या की ह्याचं जीएच आहे पुरं कंबाईन लेवलचं आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, सिलेबस हलका सुलका नाही, तांत्रिक घटक अतांत्रिक घटक मिळून असा सिलेबस आहे। याची सगळी पुस्तकं जर तुम्ही बेसिक किमतीने जरी विकत घेतली तरी ती सगळी घ्यायला 4,500-5 हजार रुपये तुम्हाला लागतील। त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये दर्जेदार पीडीएफ नोट्स सहित लेक्चर सहित सगळ्या गोष्टी सहित आपण ही बॅच सुरू केलेली आहे आणि ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला नक्की एक गोष्ट लक्षात येईल की आपण योग्य ठिकाणी आलेलो आहोत का, तर आतापर्यंत आपला तशा प्रकारचा रेकॉर्ड आहे आणि म्हणून तुम्ही मागचं पुढचं कन्फ्युजन न ठेवता ऍड येईल का, काय होईल का, हे होईल का, ते होईल का, एवढा विचार करण्याची काही गरज नाही का, तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो ऍडच्या संदर्भात ऍड येणार आहे। एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, गोष्ट लक्षात घ्या, ती गोष्ट एक बोध कथा आहे आपली छोटीशी। ही बोध कथा अशी आहे की एक माकड आणि एक माकडीन एका तलावाच्या कडेला एका झाडाखाली दुपारच्या टायमाला 3-4 वाजता गप्पा मारत बसलेले होते। अचानक आकाशामध्ये वीज चमकती आणि आकाशवाणी होती की जो कोणी पुढच्या तलावात उडी मारेल, माकडानं मारली तर तो एक सुंदर राजकुमार होऊन बाहेर येईल, माकडीने मारली तर सुंदर राजकुमार येऊन बाहेर येईल। पण हे सगळं करायचंय आकाशवाणी संपोस्तोवर। माकडीनं क्षणार्धाचा विचार न करता उडी मारली, आकाशवाणी संपली, माकडीन पाण्यातनं वर आली, त्यावेळेस सुंदर राजकुमारी झालेली होती। माकडाला प्रश्न पडला, आता माकडीन काय आता माकडाला हो म्हणणार आहे का, नाही आता ते माकड हे राजकुमार राजकुमारी हे पॉसिबलच नव्हतं, माकडाला माहित आहे। माकडीने सांगितलं ठीक आहे आता तू राजकुमारी झाली, मला काय हाडे म्हणणार नाही तू, मला एक गोष्ट सांग म्हणे, तू एवढी म्हणजे न विचार करता उडी मारली आणि आकाशवाणी जर खोटी निघली असती तर? माकडीने सांगितलं आपल्याला पोहता येतं का, ते म्हणे हो। मग उडी टाकून खोटी निघली असती तर ओली होऊन बाहेर आली असती, तलाव तर रोजच्या रोज आपल्याला माहितच आहे। मग काय आहे की संधी हातात आहे, आता लक्षात घ्या, विचार करत बसलं माकड खरं आहे का खोटं आहे, त्यामुळं माकडच राहून गेलं। त्यामुळं ही संधी आहे आणि याचा अभ्यासक्रम काय आहे, स्पर्धा परीक्षेत तुम्ही उतरलायच ना, अभ्यासक्रम काय वेगळा आहे, याचा काही वेगळा अभ्यासक्रम नाही। हा अभ्यासक्रम केला तुम्ही कंबाईनची कोणती गट क गट ब देऊ शकताय किंवा ती केलं ही देऊ शकताय, म्हणून विचार न करता डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करा का, तर गट ब च्या एमपीएससीतल्या काय पोस्ट पेक्षा सुद्धा यातली पद जबरदस्त आहेत कर निर्धारकचे वगैरे, आणि म्हणून तुम्ही मागचा पुढचा आता ऍड येईल नाही येईल फलानं भिस्तानं ह्या अभ्यास तुमचा तर वाया जात नाही, ऍड तर येणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही तयारी करावी असं या ठिकाणी माझं सर्व विद्यार्थ्यांना जाहीर आव्हान आहे। तुम्ही माणसाला कोर्स घ्या नाहीतर नका घेऊ, तिकडं ज्याला घ्यायचा ती घेतील, ज्याला नाही घ्यायचा ते नाही घेतील, या ठिकाणी तेवढा दर्जेदार दिले त्यात काय डाऊट नाही। पण एक मात्र तुम्हाला मी नक्की सांगेन, अभ्यास नक्की तुम्ही केला पाहिजे। तर या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।